नाही नाही आकाश, मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. ओके सर, थँक्यू. अच्छा, हो का सर? हो, मी लगेच मोकळं करतो. बरे, चला. बरे, खोला. आकाश ठाकूर आणि कुटुंब? हो, तुम्हीच. प्लीज जरा बाहेर या. यू फर्स्ट. झालं. बरे, खोला. बरे, त्यांचे मोबाईल पण द्या. हां सर, तुमचं. थँक्यू. सॉरी सर, तुम्हाला ओळखण्यात आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. ॲक्च्युली कमिशनर साहेबांचा आम्हाला फोन आला, त्याच्यानंतर कळलं तुमच्याबद्दल. तुम्ही आणि तुमच्या होणाऱ्या पत्नी तुम्ही दोघेही जाऊ शकता. पत्नीच ना? लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मॅडम तुम्हालाही. सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप मोठा त्रास झाला. तुम्ही जा. नाही, इट्स ओके. तुम्ही तुमची ड्युटी करत होतात. मला फक्त एवढं विचारायचं की अशा रेड्समध्ये तुम्ही सगळ्यांना आणि कोणालाही आत टाकतात, तर ते इलिगल नाही आहे का? हो सर, पण आम्हाला अशी खबर मिळाली होती की त्या हॉटेलमध्ये अशा अनेक इनलिगल गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे आम्हाला सरसकट सगळ्यांना पकडावं लागलं. हरकत नाही. वन्स अगेन थँक्यू. ओके. ए, तुमचं काय? सर, हा, वसुंधरा, काय झालं? जातच नाही बघा. काय झालं मॅडम? सर प्लीज तुम्ही मला घरी सोडा ना प्लीज. हो मॅडम, मी तुम्हाला घरी सोडलं असतं, पण तुमचे होणारे मिस्टर तुमच्यासोबत आहेत ना, ते सोडतील घरी. काय हो? नाही तुम्ही सोडा ना प्लीज. नाही इट्स ओके सर, मी सोडेन त्यांना, डोंट वरी. प्लीज चला. कमाल आहे. मला माहिती आहे ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आहे. हो पण म्हणून काय झालं? रात्र किती झाली? शेवटी आपली मुलगी आहे, काळजी नाही वाटणार का मला? द्या बघू, फोन द्या मला, मी फोन करतो. अरे, असं काय करते? फोन द्या मला. अरे थांब सुशीला. अहो अगं, आपल्याला ही काळजी आता लांब ठेवायची आहे. आपला वसूवरचा हक्क आता संपलाय. आता तिच्यावर जर कोणाचा हक्क असेल ना, तर तो तिच्या नवऱ्याचा. त्यांना वाटलं तर ते तिला 5 मिनिटात आणून सोडतील. आणि समजा त्यांना वाटलं की आणखी 2 तास आपण तिच्याबरोबर फिरावं, 2 तास गप्पा माराव्यात, तर ते 2 तासानंतर आणून सोडतील किंवा मग सकाळी आणून सोडतील. सकाळी? हो, सकाळी. पण आपण आता त्यांच्यामध्ये पडायचं नाही. कसं आहे ना, त्यांना एकमेकांच्या सहवासात राहायचा हक्क आहे आणि त्यात आपण अडथळा निर्माण करायचा नाही. अडथळा? मी माझ्या मुलीच्या आयुष्यात अडथळा आहे? अगं, असं कुठं म्हणालो मी? पण काय ना सुशीला, आजकालच्या आया लग्नानंतर सुद्धा आपल्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचं सोडत नाहीत. सकाळी उठलीस का पासून ते सासू काय म्हणाली इथपर्यंत रिमोट कंट्रोलनं ते आपल्या मुलीचा संसार चालवत असतात. अशानं ना मुलीची माहेरची नाळ तुटतच नाही. हो बरोबर आहे तुमचं. आपण जरी वसूला आपली मुलगी म्हणत असलो तरी मी काही तिला जन्म दिला नाहीये आणि तिच्या आयुष्यात अशी लुडबुड करायची माझी अजिबात इच्छा नाहीये. पण शेवटी काय झालं तरी अहो, तसं बघायला गेलं तर ते दोघं आज पहिल्यांदाच भेटतायत ना. काही कमी जास्त तर झालं नसेल ना, म्हणून भीती वाटतं हो. सुशीला, अगं तू का निगेटिव्ह विचार करतेस त्या वस्तू सारखा? अगं जरा पॉझिटिव्ह विचार कर.
वसुंधरा ऐका ना, तुम्ही प्लीज हट्ट करू नका. हे बघा रात्र खूप झाली, इट्स नॉट सेफ ॲट ऑल. सेफची गोष्ट तुम्ही करताय. तुमच्यामुळे पहिल्यांदा आज पोलिसांनी माझ्या हातात बेड्या घातल्या. तुमच्यामुळे आज पहिल्यांदा पोलिसांच्या गाडीत बसले मी. ऐका ना प्लीज, रडू नका. हे घ्या, रडू नका प्लीज. मला मान्य आहे माझ्याकडून खूप भयंकर मोठी चूक घडली आहे, पण तुम्ही माझ्यावर रागवा ना. ऐका ना प्लीज, आज मला घरी सोडू द्या तुम्हाला प्लीज. मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. ठीक आहे, तोंड बघू नका ना मग. तोंड न बघता मला तुमच्या सोबत राहू द्या फक्त. मला हे बघा ऐका ना, अहो रात्र खूप झाली आहे. या रस्त्यावर तुम्हाला टॅक्सी रिक्षा काही मिळणार नाहीये. बरं मी काय बोलतोय, आपण परत त्या हॉटेलला जाऊया ना. व्हॉट? तुम्हाला परत त्या हॉटेलला जायचंय? देवा, काय माणूस. अहो तुम्हाला काय लाज वगैरे वाटते की नाही? लाज? काय विचार काय तुमचा? विचार काय आहे? विचार? अहो नाही, माझी गाडी आहे तिथे म्हणून बोललो मी. मी चालत जाईन. चालत का? 15 किलोमीटर लांब आहे तुमचं घर. मला फरक पडत नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी पुन्हा तुमच्यासोबत त्या घाणेरड्या हॉटेलला अजिबात येणार नाहीये. तुम्हाला कसं कळत नाही? तुम्ही किती रागवलात तरी मी तुम्हाला एकटं सोडू शकत नाही. चल आकाश, आज चांगली शतपावली होणार आहे. अहो बाई, वसुंधरा, वसुंधरा, माझं ऐकता का? अहो ऐका ना प्लीज. कसा विचार कर ना, त्या दोघांना एकमेकांची सोबत इतकी आवडली असेल की ती दोघं मस्त गप्पा मारत कुठेतरी बसली असतील. एवढा वारा सुटलेला असता ना. वसुंधरा, माझं ऐकताय का? मी अखिल किंवा बेबींना कॉल करून सांगतो, ते आपल्याकरता गाडी घेऊन येतील. मी माझा पाठलाग का करता? मी म्हंटल ना तुम्हाला, मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाहीये. मी पोहोचेन कशीही घरी. आणि हे बघा, मी बघून घेईन माझं काय करायचं ते. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत यायची काही गरज नाहीये. प्लीज तुम्ही इथून निघून जा प्लीज. नाही जाऊ शकत मी, कारण आता तुम्ही माझी जबाबदारी आहात. प्लीज. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी पोचलात. आता इथून पुढे तुम्हाला माझी गरज नाही. तुम्ही जा घरी आणि आराम करा. रात्रभर जे काही घडलं त्याबद्दल आय एम सॉरी.
किती वेळ झाला अजून आली नाही ही. आई वसू, अहो अहो वसू आली. हम्म. अगं कुठे होतीस इतका वेळ? किती वेळ झाला? आली का वसू? हा, कुठे आहे वसू? वसू बाळा, सगळं ठीक आहे ना? एवढा उशीर का झाला तुला? आई वसू, काय झालंय ग? हो मला काय माहिती काय झालं बाळा? सगळं ठीक आहे ना? काही काही प्रॉब्लेम नाही ना? नाही आई, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं सगळं ठीक आहे. खोटं बोलतेस माझ्याशी? आई आहे मी तुझी, तुझी घट्ट मिठीच मला सांगते तू खोटं बोलतेस माझ्याशी. काय सांगितलं माझ्या मिठीने तुला? हेच की तुम्ही कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये होतात ना? काल काल रात्री ते वादळ झालं त्यात अडकलं होतात ना? हो हो, तेच कारण आहे आई. म्हणून तर यायला उशीर झाला ना. वसू, अगं ये, बस बस इकडे तू बस. बस. ये बस अगं. अहो मी पाणी घेऊन येते. हो हो. बस. बाळा काय झालं? हं? पायाला लागलंय का तुझ्या? बाबा नाही, लागलं नाहीये. चालली आहे ना खूप, त्यामुळे दुखतायत पाय. अगं पण त्यांनी गाडी आणली असेल ना? ते गाडी बंद पडली. तरी मी यांना सांगत होते वसूला फोन करा विचारा, पण नाही. प्रायव्हसी मिळायला हवी ना, म्हणून ना स्वतः फोन केला ना मला करायला दिला. कधी कोणाचं ऐकतील ते शपथ. अगं चूक झाली माझी, बस. हो, पण त्यामुळे वसूला आणि आकाशरावांना किती त्रास झाला बघताय ना? वसू, आकाशराव कुठे? ते घरापर्यंत सोडून निघून गेले मला. काय सोडून गेले? अगं मग त्यांना आतमध्ये का नाही बोलवलंस? हं? अगं पण साखरपुड्यानंतर पहिल्यांदा आले होते ना ते आपल्याकडे. अहो, तेही बिचारे दमले असतील म्हणून गेले असतील घरी. अगं पण त्यांना बोलवलं का नाही हे विचार नको का तिला? तुम्ही त्यांच्या मदतीला गेला असतात ना, तर ही वेळ झाली नसती त्यांच्यावर. अगं माझी आई, चूक झाली माझ्याकडून, माफ कर. पाया पडू का तुझ्या आता? आई प्लीज भांडू नका. मी खूप दमली आहे, आराम करते जरा. हो ये. हो बाळा, तू आराम कर. मी तुझ्या पायाला तेल लावून देते. आई, गरम गरम चहा. खास तुम्हाला आवडतो ना लवंग घातलेला, तसा केलाय. हे घ्या. आई, मी काय म्हणते, आज जेवायला मटरची उसळ आणि कढी खिचडी करू का? नाही म्हणजे कसं उन्हाळ्याचं बरं पडेल ना, पचायला हलकं फुलकं म्हणून म्हणते. आई आई आई, तुमच्या रूम मध्ये काही कपडे धुवायचे बाकी आहेत का? थोड्या आणि मशीन लावणार आहे ना, म्हणून म्हटलं. आई आई सॉरी ना, पुन्हा नाही करणार मी अशी चूक, प्लीज. आई आई ठेव तिकडे चहा. आणि परत परत सॉरी म्हणायची काही गरज नाही. आई, मला माहितीये तुमचा हा राग जास्त काळ टिकणार नाहीये. अहो, मी 20 वर्षाची असल्यापासून तुम्ही मला सांभाळून घेत आलात, आणि मग आता तेवढ्याशा गोष्टीवरनं माझ्यावर रागवून बसणार आहात का? हे घ्या. तूही काही 20 वर्षाची नाहीयेस ना मी आता. 2 वर्षात तुझी मुलगी येईल विषित. तेव्हा ज्या गोष्टी चुका वाटायच्या त्या आता मुद्दाम घडतायत का, हा प्रश्न पडतोच ना. जाऊ दे, मी का बोलतेय तुझ्याशी.
कर तुझं काम. वहिनी बघितलंस ना, मला चहा विचारला पण नाही तिने. तिच्या लेकीना माझी काही किंमतच नाहीये वहिनी. हा त्यांनी 2 कप आणले, दुसरा तुमचाच असेल की नाही? तुम्ही पण ना कधी कधी आतीत आणता, कशाला उगीच ताणायचं ते. या 2 कप तुम्हीच. वहिनी बेबी एवढी साधी गोष्ट तुम्हाला व्यवस्थित करता आली नाही. तुमच्या सगळ्या चुका मी पोटात घालतो. तुम्ही कधी चुकला तुम्हाला समजूनही सांगतो मी, पण ही जी चूक तुम्ही केली ना हिला मी माफ करू शकत नाही. सॉरी सर, पण काय झालं म्हणजे मी तुम्हाला हॉटेलचं नाव जे होतं त्याच हॉटेलचं लोकेशन पाठवलं होतं, पण झालं असं की ते लोकेशन किंवा ते हॉटेल जे होतं ना त्याच नावाचं हॉटेल बोरिवलीतलं निघालं आणि चुकून ते लोकेशन पाठवलं गेलं आणि इकडं बेबी इतक्या वर्षात मी कधी हॉटेलला गेलोय? नाही गेलोय. नाही. पण तुम्हाला एकदा क्रॉस चेक नाही करता आलं? तुम्ही पाठवलेल्या लोकेशनवर वसुंधरा पोहोचल्या आणि तेथे पोलिसची रेड पडली. बेबी काल काय काय घडले तुम्हाला काय सांगू मी? अशा कुठल्या ठिकाणी आपल्या घरातली बाई जाणं किंवा आपण तिला घेऊन जाणं ही किती शर्मेची गोष्ट आहे. आय एम सॉरी, मी तुम्हाला याकरता माफ नाही करू शकत. तुम्ही असा गोंधळ केलाच कसा? चूक माझी आहे, लोकेशन पाठवण्यामध्ये माझी चूक झाली मान्य आहे सर, पण आता म्हणजे तुम्हाला आणि वहिनींना त्रास होईल अशी गोष्ट मुद्दाम तर नाही ना करणार मी सर. चुकून झालं ते. मला माहिती आहे बेबी, तुम्ही मुद्दामून नाही केलंय. मी आता तुम्हाला रागात बोलतोय, पण खरं तर चूक माझीच आहे. मला चेक करायला हवं तो लोकेशन. वसुंधरा या माझी जबाबदारी, तुमची नाही. सॉरी, मी तुम्हाला नाही आकाश सर, तुम्ही सॉरी नका म्हणू. चूक माझी आहे ना. आय एम सॉरी. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की इथून पुढे माझ्याकडून असा गोंधळ कधीच नाही होणार. खरंच, शपथ. आकाश, हा दादा. आकाश, ते सगळं ठीक आहे, पण तू वसुंधराला सॉरी म्हणालास का? ती ठीक आहे की नाही तिला विचारलंस का? किंवा आकाश, हे जे काही घडलंय ना याचा तिच्या मनावर, तिच्या कुटुंबावर काय परिणाम झालाय ना हे आधी आपल्याला बघायला हवं. नाही, अजून मी बोललो तर नाहीये त्यांच्याशी. मी कॉल करतो. बेबी शांतो, गोंधळ का आपल्याला नवीन आहेत का? होतात रे असे. चला, खूप कामं पडलीच. हो, चला, जमल्यास मदत करा माझी. हो, चला. वसू, मी तुला म्हंटल ना तू आराम कर, मी करते, मी आहे ना, मी करते. चल तू ठे- आई तू ठेव. आई मी चल. करते ना. तू जा. मी करते, हसू देत. ऐकेल तर ती वसू कुठली. तरी मी तेल लावून देणार आहे. हा, मला नको या तेल वगैरे काय. मी लावणार आहे.